नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा आपला व्हिडिओ आहे माझ्या टेरेसवर सध्या कुठले फळझाड आहेत आणि त्यांना कसे फळं लागलेले आहेत. आणि अगदी छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, आता हे ॲपल बेरचं झाड मी एका 20 लिटरची बकेट असते आपली रंगाची, त्या बादलीमध्ये लावलेलं आहे. तर 3 झाडं होती माझ्याकडं, सध्या 2 आहेत. तर काहींवर अजून फ्लावरिंग पण चालू आहे आणि फ्रुटिंग पण चालू आहे. आणि सगळ्यात अगोदर जे झाड दाखवलं त्याच्यावर तर फळं आता तयार व्हायला लागलेली आहेत. तर ॲपल बोरचं झाड आपल्या टेरेसवर किंवा अंगणात, म्हणजे खाली जमिनीत जागा असेल तर अंगणात लावा, पण माझं टेरेसवर आहे आणि खूप छान येतं. आणि बघा केवढी साईज आहे. आणि 50-1 बोरं तरी झाडावर आहेत सध्या. कदाचित त्याच्यावर परत पण फ्लावरिंग होऊ शकते आणि त्याला परत बोरं लागू शकतात. मागच्या वर्षी झालेलं आहे असं. तर खूप सुंदर बोरं लागलेले आहेत. तर त्याच्यानंतर इथे मी पपई लावलेली आहे. पपई मात्र मी पहिल्यांदाच लावलेली आहे. खूप अशी पूर्वी लावलेली आहे, पण असे पेशन्स नाही. थोडंसं मोठं झालं की काढून टाकलं, अजून याला काय येत नाही. पण ह्या वर्षी ठेवलेत. असे 2 झाडं आहेत. ते पण मी एक असं साधारण 15-16 लिटरच्या अशी बकेट किंवा ड्रम आहे त्यात लावलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहे चिकूचं झाड. तर चिकूला पण चिकू लागलेले आहेत. 14-15 चिक्कू लागलेले आहेत सध्या त्याला. त्यातले काही गळतील, पण सगळेच काय मोठे होतील असं नाही. पण मागच्या वर्षी तर 2च मिळाले होते आणि आता हे दुसरं वर्ष आहे. आणि ते पण असं ड्रममध्ये मी लावलेले आहे. तुमच्याकडे जर जमिनीत जागा नसेल ना, टेरेसवर तुम्ही फळझाडं लावू शकता. खूप छान येतात आणि शिवाय सगळं सेंद्रिय पद्धतीने आपल्याला ते पिकवता येतात. आता इथे हे ड्रॅगन फ्रूट आहे. आता ड्रॅगन फ्रूटचं मला वाटतं हा शेवटचं फळ आहे. आता हे 3 फळं लागलेले आहेत. नोव्हेंबरपर्यंतच याला लागतात फळं. नंतर 4-5 महिने याला फळं नसतात आणि मग परत जूनपासून याची फळधारणा त्याला सुरुवात होते. त्याच्यानंतर हे चिंचेचं झाड आहे. आता चिंचेचं झाड ॲक्च्युली मी बोन्सायसाठी लावलेले आहेत. तर हे पण असं छोट्याच कुंडीत आहे. 9 इंचाच्या कुंडीत एक आणि 8 इंचाच्या कुंडीत एक, असे 2 चिंचेचे झाडं आहेत. आणि हे बियांपासून लावलेलं आहे एक, आणि एक ग्राफ्टेड आहे. तर आता हे मोसंबीचं झाड आहे. पण ह्या वर्षी मोसंबी माझी फेल गेली. म्हणजे मागच्या वर्षी 7 मोसंब्या मिळाल्या ते मला. ह्यावर्षी पण खूप फुलं आले, पण सगळे गळाले, एक पण फळधारणा झाली नाही. त्याच्यानंतर हे संत्री नवीन रोप लावलेलं आहे आता संत्रीचं, आणि एक लिंबाचं नवीन लावलं ह्या वर्षी मी. तर अशा प्रकारे तुम्ही टेरेसवर कुठलंही फळझाड लावू शकता. आंबा, केळी सगळं लावू शकता. केळी पण होती माझ्याकडे, पण ती मी मळ्यामध्ये लावली आता नेऊन जमिनीमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.